संत कळत नाही का? संत हा इंद्रियाचा विषय बनत नाही. माणसाला काय कळतं? 5 ज्ञान कळतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. कानाने ऐकायला येतं एक. त्वग इंद्रियाने स्पर्श कळतो. रूप, डोळ्याने रूप दिसतं. हा काळा माईक आहे, हे सर आहेत, हा नाथ आहे, हे महाराज आहेत, हे हार्मोनियम वादक आहेत, हे सुमंत महाराज आहेत, हे गोविंद महाराज आहेत. डोळ्याला रूपाचा सुजानो डोळा. रूप कळतं. रस, जिभेनं षड्रस कळतात. आंबट, खारट, तुरट, तिखट, षड्रस कळतात. गंध, नाकाने गंध कळतो. बरोबर आहे. याच्यापेक्षा पुढं काय आहे? आपल्याला काय कळतं? जे देवाने ज्ञानेंद्रिय दिलेत, हे ज्ञान आपल्याला एवढं करून देतात. याच्यापेक्षा आता हे ज्ञान म्हणजे काय? संत आहेत का? गंध म्हणजे आपल्याला गंध कळतो. गंध म्हणजे काय? संत आहेत का? नाही तर मग आपल्या नाकाने निर्णय घेतला असता महाराजाजवळ यायचं. काय काय करतो रे? काय नाही, तुम्ही संतत का नाही पाहतो म्हणजे आलं का? ज्यानं ते महाराजाला हुंगू हुंगू बघावं. जर जीवीला संत कळाले असते तर जो तो यायचा आणि महाराजाला चाटायचा. अरे काय करतो? नाही नाही, संत आहे का नाही पाहतो. म्हणजे किती पिढा किती उभा राहिली असती, किती अडचण. ह्या गोष्टी सगळ्या बाजूला. हे गुण आहे आणि गुण हा गुणीच्या आतीत असतो. आणि संत गुणात बसत नाहीत, गुणाच्या आतीत संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. माणसाला 3 गोष्टी कळत नाहीत ऐका. एक ब्रह्म कळत नाही, दुसरं धर्म कळत नाही, आणि तिसरं संत कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्म का कळत नाही? ब्रह्म हा इंद्रियाचा विषय बनत नाही. धर्म का कळत नाही? धर्म सूक्ष्म आहे. आणि संत का कळत नाहीत? संत कळून घ्यायला आपली योग्यता नाही. संत कळतात मग कुणाला? संत कळतात शास्त्राला. ऐका, कान उंच करून ऐका. कीर्तन आपल्या जीवनाच्या उद्धाराचा मार्ग आहे, उद्धाराचं साधन आहे. हसण्यावरी नेण्याचा विषय नाही. हसण्यावरी बाहेरचे कितीतरी उपकरण, कितीतरी या ठिकाणी साधना आहेत हसण्याची. पण काहीतरी जीवनाला बोध मिळून चुकीचं दिशेनं पडणारं पाऊल सरळ दिशेनं पडण्यासाठी जे उपयुक्त ठरतं त्याला कीर्तन म्हणतात. संत कुणाला कळतात? ऐका उत्तर. संत कळतात संताला, संत कळतात देवाला, आणि संत कळतात शास्त्राला. विठ्ठल. संत शास्त्राला कळतात म्हणून शास्त्र या ठिकाणी व्याख्या करतो संताची. सन्मार्ग वचन हा संत, हा शास्त्राने केलेली व्याख्या संताची. पण महाराज म्हणतात तुम्हाला जर संत जाणून घ्यायचे असेल तर बाबा हो एक करावं लागलं. काय? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल. Oh,
व्हावे ते आपण. तुम्हाला संत व्हावं लागेल तर तुम्हाला संत कळतील. एक संत कळतात देवाला, संत कळतात शास्त्राला, संत कळतात संताला. म्हणून तुकोबाराय माझे देवाकडे एक इच्छा प्रगट करतात. देवा आम्हाला संत संगतीची फार गरज आहे, तुम्ही आमच्यावर एक कृपा करा. तुम्ही ज्याच्या हृदयात जाऊन बसलेला आहात, विराजमान आहात, अशा संताची जीवनात संत संगती आम्हाला घडावी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. अभंगाचं पहिलं चरण. देव वसे चित्ती त्याचे घडावे संगती. संत जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्याला एक तर देवाला शरण जावे लागेल, नाही तर संत व्हावे लागेल, किंवा शास्त्राला आपल्याला शरण जावं लागेल. शास्त्र ओळख करून देतील, संत ओळख करून देतील, देव ओळख या ठिकाणी करून देतील. म्हणून देवाची, शास्त्राची, संताची फार जीवनात गरज. महाराज म्हणतात एका ठिकाणी, संत असे संत तसे म्हणणारे कितीतरी व्याख्याते तुम्हाला पाहायला मिळतील. 2-2 तास संतावर व्याख्यान ठोकतील, पण हे शाब्दिक ज्ञान आहे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनु. संताचा महिमा वर्णन करणारे जरी जन्मले, भरपूर लिहिलं तरी, जसं तुमच्याकडे शेळ्या आहेत ना, शेळीनं किती दूध दिलं म्हणजे सर गाई एवढं देईल कधी, गायनं किती दिलं म्हणजे म्हशी एवढं देईल भय, आणि किती म्हशीनं दूध दिलं जर्शी गाई एवढं देईल ती, आणि किती जर्श्या एकत्र केल्या ते काय कामधेनू होईल का. परित्या निराळ्या कामधेनूची सर आपल्या शेळी मेंढीला येणार नाही. तसं संताची सर, संताचं जीवन, संताचं चरित्र कुठंही याची तुलना या ठिकाणी करणं म्हणजे बरोबर नाही. अनेक हे ज्ञान नाही कोठे. अनेक या शब्दाचा आपण अर्थ असा लावा, आपण घेऊ ते प्रमाण. क्या बात. सतावेन प्राप्ती ऐसे वेद देती ग्वाही
असं म्हणा. तुम्हाला देवाची प्राप्ती नाही, संताविण प्राप्ती नाही असे वेददीत सगळ्या वेदाने सगळ्यांनी सांगितलं. तुम्हाला संताशिवाय मार्ग नाही. साक्षात ज्ञानोबा राय माझी माऊली काय म्हणते देवाकडे, देवा आम्हाला सगळं कळतं, सगळं. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, देवा आम्हाला सगळं कळतं पण एक कळत नाही, संत. माऊलीनं म्हणावं आम्हाला संत कळत नाही. काय मजा पहा. संत ते कवन, संत ते कवन, हे जानवी कोण केशराज. संत ते कवन, संत ते कवन, हे जानवी कोण केशराज. ऐका, ज्ञानोबारायांनी एक दृश्य उभा केले. ज्ञानोबा म्हणतात, तापत्रय तापली गुरु ते दिवशी, भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी. हे तो जाणोनी उपदेशाची रीती आन आन उपदेशी तैसे झाले. संत ते कवन, संत ते कवन, हे जानवी केशराज. ज्ञानोबा दृष्टांत देतात. ऐका, एक माणूस प्रवासी, सर ज्ञानोबारायचा दृष्टांत आहे. सर्वांनी महिला मंडळांनी कान उंच करून ऐका आणि हे पदरात घरी घेऊन जा सगळ्यांनी. या दृष्टांतावरच या ठिकाणी सगळं सार तुम्हाला आणून सोडतून तुम्हाला मोकळं करणार आहे. एक प्रवासी जंगलातून प्रवास करतोय. गेले 3 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही. काय खावं शुद्धेनं, भूक लागली, पोट नुसतं काव 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 म्हणतो. काय करू, एवढा व्याकुळ झाला. एक झाड दिसलं त्याला आणि ते होतं रुईचं. सर रुई माहिती, रूट रूट आपण तुमच्याकडे काय म्हणतात, हा हा बरोबर आहे ना. हो, आपलं जास्त अंतर नाही. हा, रुईचं झाड सगळ्यांना पाहिलंय. हात वर करा बरं, कोणी कोणी पाहिले रुईचं झाड? कोणीच नाही. आणि आता कशी म्हणलात, रुईचं झाड दिसलं. रुईच्या झाडाला सुंदर असे फळं लागलेले असतात. एक एक फळ असं टरबुजा एवढाले असते. नाही, बोबल्या एवढाली, ककडी सारखं, ककडी सफरचंद करंजी, करंजी सारखं दिसते. हा 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 करंट लागला बाबा. दिसायला करंजी सारखं फळ दिसले, लगेच पळतच गेला. हा भूक लागली, लगेच एवढे मोठे फळ तोडले, धोतरात घेतले, बसला एका झाडाखाली आणि पहिलं फळ फोडलं त्याने. त्या फळात काय निघलं असेल? म्हातारी. कीर्तनात येऊन सुद्धा म्हातारी डोक्यातून जाईना. पण बाबांनी उत्तर दिलेलं अगदी बरोबर आहे. त्याला म्हातारी म्हणतात. पहिलं फळ फोडलं, सगळ्या म्हाताऱ्याच उडू लागल्या. भुर भुर भुर, जशी हवा येईल तशी कुणीकडे बी खेळू लागल्या. आणि म्हाताऱ्या सगळं पांढरं. दुसरं फळ फोडलं, म्हाताऱ्याच. तिसरं म्हाताऱ्या. एका सुद्धा म्हातारा निघाय तयार नाही, सगळ्या म्हाताऱ्याच. हो, कोण एक प्राणी, कोण एक प्राणी शुद्धेने पिढीला. स्नेह मनोनी दोढे तोडू गेला. खाऊ पैसे तो नुसतीच रुठी उडी.
तैसे झाले संत ते कवन संत ते कवन हे जानवे हे शेरा म्हणून दोडे त्याला ज्ञानोबा दोडे म्हणतात. आपण रोटीचे फळ म्हणू पण ज्ञानोबा दोडे म्हणतात. खाऊ बैसे तो खायला बसला पण नुसतीच रुठी उडी म्हातारी उडी उडून गेली. थकले बापुडे तैसे झाले. थकला वाटलं होतं 4-2 फळं पोटात जातील पण फसला. पुढे निघू लागला. एक असं डोंबलगाव सारखं गाव लागलं पण सगळे लोक सोयाबीन काढायला घरी गावात कुणीच नाही. कुणी पाणी देईना. मारुतीच्या मंदिरावर बसला. थकला बिचारा 3 दिवसाचा उपवाशी. आता डाव फसला. खायला नाही भेटलं. काय करावं. एक माणूस जाऊ लागला. अहो मी लय थकलो मला पाणी काय खायला द्या. ते म्हटले भाऊ इथं तुला काही मिळणार नाही बघ तुझं काम. बरं म्हटले माझा थकवा कशाने जाईल हे तरी सांगून जा. ते म्हटले जर तुला कोणी अंगाला लावायला तेल जर दिलं तेल नकशिकांत अंगाला तेल लावून कुठं तरी आराम कर जाईल थकवा. भाकर देणार आहो कुणी म्हटलं तेल खायला कोण देईल. तसाच पुढे निघला. एक झाड लागलं. ते झाड होतं बिबियाचं. बऱ्याच लोकांना डोळे वाचवले. बिबियाचं म्हटलं बिबियाचं बघितलं झाड सगळ्यांना. बिबवा एखाद्याच्या दुखाला कशाला लावायला का दुसऱ्याचे डोळे फुगवतो. दुसऱ्यालाच होतो तो. बिबियाच्या झाडाखाली झोपला आणि एक टप दिशी असा बिबवा नाकाव पडला. जागा झाला. काय पडलं म्हणून बघितलं बिबवा असं कुरतडून बघितलं तर तेलकट. और म्हटलं तेल तर जागेवर आहे कशाला कोणाला मागायला जायचे. भरपूर बिबे गोळा केले कुचले तेल काढलं आणि नकापासून सगळ्या अंगाला तेल लावलं बम झोपला. कशी झोप झाली असेल सर. कशी झोप झाली असेल. असा सुजला की वाकून बघता येईना. डोळा उघडता येईना. डोळा उघडायचा असला की असं करावं लागायचं. मागं फिरता येईना पुढं फिरता येईना. बमची बम आगड बमची तगड बम. असाच एक पाय टाकीत पुढं आत फसला. कोणी एक प्राणी प्रवासी पिढीला स्नेहाळू देखिला विभवा तो दयाचे ते स्नेह लावितांगी सुजला सर्वांगी तैसे झाले संत ते कवन संत ते कवन. दोनदा फसला. फळ नसताना फळ वाटलं फसला. तेल चांगलं नसताना स्नेहाळू नसताना स्नेहाळू तेल वाटलं चांगलं वाटलं. अंगाला लावून पुन्हा फसला. पुढं प्रवास करत असताना उन्हाळ्यात आलेली अचानक पहाडी. त्याला वाटलं अरे पाऊस आला. येतं ना कधी अचानक पाऊस येतो माणसाला घाबरवतो. त्याला कोल्ह्याचा पाऊस आपल्याकडे म्हणतात बरोबर आहे. त्याला पहाडी ज्ञानोबा म्हणतात. पहाडी पाऊस तिकडून आला आणि एक झुरपडात घुसला. जाळीत घुसला. एक जाळी होती पण त्या जाळीत एक अस्वलीन राहत होती. जाळीत घुसला. अस्वलीन पाहिलं कुणीतरी आपल्या लेकराजवळ आलं. असे ताड 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 आणि ठरलं याला असे नख टर 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 जसा हिरण्यकश्यपूने कोण फाडला होता. नरसिंहाने. जागेत का मला ते बघायचं. नरसिंह भगवंताने नखाने तर तर कोण फाडला होता. हिरण्यकश्यप. जी अस्वली आले महाराज याला धरणं नाक तोडून काढलं हात तोडून काढले पाय तोडून काढले आणि याला संपून टाकलं. ज्ञानोबा म्हणतात कोणी एक प्राणी पिढीला अशी झडी. झड म्हणजे पावसात. म्हणून गेला पहिलं झाडी. अरे खा खा ते उठली अस्वल लवड सवडी. नाक कान तोडी तैसे झाले. नाक कान तोडलं संपलं जीवन.
3 ज्ञानोबा दृष्टांत देतात. आता मूळ मुद्द्याकडे या. पहिला दृष्टांत, फळ नसताना फळ वाटलं, बरोबर आहे भैया? फळ होतं का? रुईचं फळ खाण्याला लागे योग्य आहे का? वाटलं, फासला. तसं भगवे देखून म्हणती तारा स्वामी. एखाद्यानं भगवे वस्त्र धारण, जटान, माळान माणूस शरण जातो. महाराज मला शिष्य करा, मला गुरु हे करून घ्या, शिष्य करून घ्या, मला उपदेश करा. तिथं जातो आणि त्याच्याकडं काहीच नसताना, योग्यता नसताना तिथं शरण जातो आणि पूर्ण जीवन समर्पित करतो. आणि मग बिबुआ जसा स्नेहाळू नव्हता, बिबुआ हुतला तसं तो शिष्याला हुततो. परमपूज्य आमचे गुरु माऊली महाराज म्हणतात, आमचे जंगले महाराज म्हणत असतात, ही येड रताळू आणि ही येड टरबूज या कोणालाच ताळमेळ नको. असा हा गुरु ना असा हा चेला, आणि ह्या दोघाचा सांगायसारखा खेळ नाही. आणि हा शरण गेलेला असतो आणि मग हा गुरु अंगी कोणताच ब्रह्मबोध नसल्यामुळं मग जसा हा उतला बिबुआ तसा हा शिष्यावर उठतो आणि शिष्याचं परमार्थिक आयुष्य बर्बाद करायला सुरुवात करतो. जसं आस्वलींना आयुष्य संपवून टाकलं तसं पारमार्थिक आयुष्य याचं संपवण्यात येतं. म्हणून संताची फार गरज आहे आणि ती ओळख पटण्यासाठी ज्ञानोबा देवाकडे धावा घेतात. संत ते कवण, संत ते कवण. आम्हाला सगळं कळतं पण देवा संत कळत नाहीत. संत तुम्हाला कळतात ना, म्हणून तुम्ही आमच्यासाठी एक करा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. संत संगती आमच्या जीवनात घडू. बरं संत कुणाला म्हणतात? चला सांगतो. संत 3 प्रकारचे असतात, लक्षात घ्या. पहिले ब्रह्मवृत्तीचे संत, दुसरे गौणीवृत्तीचे संत आणि तिसरे प्रमावृत्तीचे संत. विठ्ठला विठ्ठला. ब्रह्मवृत्तीचे संत त्यांना म्हणा दिसायला पांढरा शुभ्र पोशाख आहे, सुंदर अशा टमाटमा गप्पा मारतोय, परंतु मनामध्ये कसलाच ब्रह्मवाक्याचा बोध नाही. मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धनानी मान, ऐसी याची करिता सेवा, काय सुख होय जीवा. तो महाराज एका ठिकाणी म्हणतात, पोटासाठी संत हरे जना सवे भेटी नऊ अंग संग तुटी. त्या संताची जीवनात भेट व्हावी. कधीतरी वाल्मिक ऋषीनं आपल्यावर कृपा करावी, आपल्याला त्यांची भेट व्हावी. जसं लवकुशाचं वाल्मिक ऋषीने या ठिकाणी काय केलं, जीवन बदललं. सीताई साहेबाचं सांभाळ करून जीवन बदललं. तसल्या वनात सुद्धा सीताई साहेबांना कधी सुद्धा आठवण बाकीच्या गोष्टीची होऊ दिली नाही. एवढे करुणा निधान वाल्मिकजींच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. अशी जयंती दरवर्षी होत राहावी हीच या ठिकाणी सर्वांना प्रार्थना करतो. सर्वांचे आभार मानतो. सर्व आमची महाराज मंडळी, सुमंत महाराज या ठिकाणी, आमचे नायकोडे गोविंद महाराज, त्याचप्रमाणे नाथा सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. हार्मोनियम वादक फार सुंदर हार्मोनियम वादले आमचा दादा, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. परमपूजनीय गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजींच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी सर्वांना शतशः कोटी कोटी धन्यवाद देतो की तुम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं. सर्वांना ह्या बालगोपाळांना हाताशी घेऊन सहकार्य सगळ्यांचं घेऊन हा कार्यक्रम पार पडला. वाल्मिक ऋषी सर्व या छोट्या छोट्या सगळ्या तरुण छोट्या मुलांचं या ठिकाणी मी गोड कौतुक आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी. तुकारेश्वर माऊली ब्रह्मवृत्तीचे संत म्हणा, दुसरे असतात गौणीवृत्तीचे. हे संत आहेत बरं का, पण देव अजून मिळालेला नाही सर. उठा उठा साधू संत, साधा आपुले हित,
आता हा शब्द कुणासाठी तर गौणवृत्तीच्या संतासाठी. उठा उठा साधू संत, पण हित साधलं नाही म्हणून सावध करतात. साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा. हा संत गौणवृत्तीने आलेला. गुणत हा जी वृत्ती येते त्याला गौणवृत्ती म्हणतात, लक्षात घ्या. पण संत कुणाला म्हणतात उत्तर देतो, मूळ विषयाकडे येतो. जे प्रमावृत्तीचे संत आहेत ना देवा, ज्यांना तुम्ही भेटलात, जे तुम्हाला रोज भेटतात, बरोबर आहे. तुम्ही ज्यांना भेटता, तुम्हाला जे रोज भेटता, तुम्ही ज्यांच्या हृदयात राहता, असे जे जे संत आहेत हे सर्व प्रमावृत्तीचे संत आहेत. यांची आम्हाला संगती घडून द्या. आता थोडी यादी घेतो मी, तुम्ही मनावर पुढं. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या पुढं. दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी चर्म रंगू लागे कबीराचे मागे सज्जन कसाया माळ्या सावत्या नरहरी. आता जेवढे संत आहेत 252 संतांची यादी आपल्या वारकऱ्यात घेतली जाते. पण 5 मुख्य, माझे ज्ञानोबर आहे, माझे तुकोबर आहे, माझे नाथ, माझे निळोबर आहे. आता ही सगळी संत पंचायत आणि ही सगळी संत मंडळी म्हणजे प्रमावृत्तीचे संत. अशा संताची देव आम्हाला संगती घडून द्या. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. संगती हा शब्द या ठिकाणी आला, फार महत्वाचा आहे. संगती 3 प्रकारची असते. एक कुसंगती, एक विसंगती आणि एक संत संगती. कुसंगती जीवनात पापाने येत असते, विसंगती प्रारब्धाने, संत संगती पुण्याने. कुसंगतीचं फळ नरक, विसंगतीचं फळ फजिती आणि संत संगतीचं फळ मोक्ष. कुसंगती टाळावी, विसंगती भोगावी. संत संगती मात्र आज जशी तुम्ही करत आहात तशी अट्टाहासाने करावी. विठ्ठल विठ्ठल जसं कुसंगती म्हणजे काय हो, वाईट माणूस, ज्याचं जीवन वाईट आहे, ज्याचे विचार वाईट आहे, ज्याचं बोलणं वाईट आहे, ज्याचे आचार वाईट आहे, जो आपल्या समोर या ठिकाणी वाईट बोलतोय, अशाची संगती माणसाने करू नये. चांगल्याशी संगत संतन की करले जन्म का सार्थक कचू करले. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात, हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. तो अब पाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. गवळणीला कृष्ण कन्हैया भेटला आणि गवळणीची भावना पहा. गवळणी म्हणतात, मुझे मिल गया, मुझे मिल गया, मुझे मिल गया मन का भी ये दुनिया क्या जाने. मुझे मिल गया मन का भी ये दुनिया क्या जाने. मेरी लगी, मेरी लगी, मेरी लगी श्याम संग प्रिय दुनिया क्या
जाने, क्या जाने कोई क्या जाने, मुझे मिल गया, मुझे मिल गया, मुझे मिल गया मन का मिल के दुनिया क्या जाने, मुझे मिल गया मन का मिल के दुनिया क्या जाने, मुझे लगी मेरी लगी श्याम संग भी। हा देव आणि भक्ताचा हा संवाद आहे. कधीतरी जीवनात देव आणि संत मिळावे, तुमचं जीवन असं सुखकर सुखमय आनंददायी या ठिकाणी जीवनाचा प्रवास सुरू होईल ज्या दिवशी संत मिळतील. पण एक असते विसंगती, ती जीवनात प्रारब्धाने येते सर. विसंगती घराघरात पाहायला मिळेल, मग विचाराने असल. लक्षात घ्या, शाब्दिक विसंगती ती जास्त त्रास देत नाही, पण स्वभावता विसंगती माणसाला रडवते. शाब्दिक विसंगतीचा सांगून देईल 1 मिनिटात दृष्टांत. माझे तुकोबराय म्हणतात, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एकाने. कर्नाटक मधली मुलगी, मराठवाड्यातला मुलगा, दोघांच्या भाषेत समांतर नसल्यामुळं या ठिकाणी जी फजिती होते ती फजिती झाल्याशिवाय राहत नाही. तिनं कर्नाटकी किंवा कानडीमधून बोलावं, यानं मराठीतून बोलावं, दोघाचा संदर्भ जुळत नाही, फजिती होते. खरोखर असं लग्न झालं आणि रिसेप्शन मराठवाड्यात नियोजन केलं. वाघमारे सरांनी पुरणपोळीचा बेत केला. सगळं गाव जमा झालं जेवायला आणि पुरणपोळीचा बेत. नवरदेव नवरी वाढायला, बरोबर आहे, नवरीबाई वाढायला. नवरीबाईनं घेतली गुळवणी वाढायला. महिला मंडळ, नवरीबाईनं काय घेतली? गुळवणी घेतली सर वाढायला. बिचारी वाढत असताना सगळे सरपंच उपसरपंच, सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे सदस्य सगळे या ठिकाणी चांगल्या पुढच्या पंक्तीला वाढायली नवरी. आणि नेमकं योगायोगानं नाकातला मोती काय गळून पडावा त्या गुळवणीत. नाकातला मोती सर गुळवणीत गळून पडला. आणि त्या कर्नाटक मध्ये त्या मोत्याला नाकातला काय म्हणतात? मुत्तू. सर काय झालं असं? नाकातल्या मोत्याला काय म्हणतात? मुत्तू. आणि ती बिचारी म्हणू लागली नवऱ्याला, याड मुत्तू. मुत्तू हा म्हटला, हा मराठी होता. बाहेर होई बाहेर होई बाहेर बाहेर होई बाहेर होई, हे घ्या घ्या रे, गेला बाजूला. याड मुत्तू. सगळ्यांचे डोके चक्रावून गेले. गुळवणीकर बोट करायची, मुत्तू. कुणाची इच्छा होईना, घास बुडवण्याची इच्छा होईना. सगळे एकामेकाच्या तोंडाकडे सगळे पाहू लागले आणि इच्छाच होईना का. यांना वाटलं अरे कुणी कार्यक्रम तर नसो केला, हिनं वाढलंय काय लक्ष. पण मोती जेव्हा ज्यावेळेस काढून दाखवला त्यावेळेस नवरदेव म्हणला, अरे याला म्हणतात. मग सगळ्यांनी जेवण केलं. याला काय म्हणणार तुम्ही? शाब्दिक विसंगती. तिची भाषा आपली भाषा, दोघात साम्य जुळलं नाही आणि विसंगती झाली. सगळ्याला टेन्शन आलं 2 मिनिट ही. पण स्वभावता दुसरी एक विसंगती फार अवघड आहे, ती माणसाला रडवते. सर आहेत माझ्याकडे 5 मिनिट. एक दिंडी गावात आली. एका बिचाऱ्याला पंढरपूरला जायचं होतं. गावात दिंडी आली. बायकोला म्हटलंय बघ मला पंढरपूरला जाऊ दे, जा जा म्हटली, काय अडचण नाही. पण बायकोच्या काय पुन्हा डोक्यात आलं की आधी जा म्हटली होती. एवढा खुश, ओळखुटी बांधली, सगळं हे झाली तयारी, सगळं घेतल्या दशम्या हे बांधून, टाळवेळ घेतला, सगळं दिंडीत निघायची तयारी. पुन्हा बायको म्हटली नाही नाही जमणार नाही, हे म्हशीचं दूध कुणी काढायचं, मोटर लावून दारे कुणी धरायची, जमत नाही. हातात झाला. बरं काय काय महाभाग अशा असतात. गृहमंत्र्यात तिकडून जर आदेश निघाला त्या गृह खात्यातून
काहीच पुढं चलत नाही, सह्या करावं लागतात पटापटा पटापटा. गृह खातं बी काय साधं नाही. आता गप बिचारा मंदिर येऊन बसला, दिंडी आली, रामकृष्ण हरी भजन, एवढा आनंद, डोळ्यात पाणी आलं. म्हटला सगळ्याला हात जोडले वारकऱ्याला, म्हटलं महाराज मला खरंच पंढरपूरला यायचं होतं, पण आमचं गृह खातं अवघड आहे. तिनं आधी जा म्हटली ना, आता म्हणती नाही. काय करू, पण एक करा ना, माझ्या घरी फक्त 2 घास खाऊन जा. आणि नेमकी वारकऱ्याची पंगत हुकली होती. म्हटले जाऊ दे, आज लागली सोय, चला म्हटली. असं गावाला चिटकून मला, चिंचाचं झाड, विहीर, बद बद पाणी वाहतंय, आणि सगळे म्हणले हातपाय वापरे, सगळं वातावरण बघून खुश झाले. आता स्वयंपाक करतो. म्हटलं काळजी नाही, आवरावरी सुरू करा तुम्ही. सगळे माणसं आंघोळीला हे झाली. हा घरात गेला, बायकोला म्हटलं बघ, नाही पंढरपूर, नाही गोपाळपूर, पण हेच वारकरी माझ्या घरात आले, हेच माझं पंढरपूर, हेच माझं गोपाळपूर. ह्यांना पटकन जीव घालायचं, काय अडचण नाही म्हटली. पण हे संपलं ते संपलं, काय घाबरू नका म्हटलं, घे पिशवी. लगबगीनं पिशवी घेतली, लाग पळा किरण आणायला. हे आण, पटकून बेसन आणि भाकर बनव म्हणला, आणि पटकून ह्यांना मोकळं करून प्रवासाला मोकळं करून हा गावात पिशवी घेऊन पळाला. आणि बायको घरात रडाय सुरू केलं. तिनं रडू लागली. व शहाणे वारकरी म्हटलं ओ आता चांगलं होतं वातावरण, काय झालं व काय. 4-2 मध्ये आले. ताई काय झालं, का रडताय. ती म्हटले बाबा तुमचं कसं नशीब फुटकं. म्हटली कसं एवढं फुटक्या नशिबाचे तुम्ही, ह्यो आमचा मालक तुम्हाला माहित नाही, ह्यो असाच वारकरी आणतो घरी रोज, ह्याची चला उलट टांगितो, खालून मिरच्याचा धूर देऊन मुसळानं नुसती पाड धुपटी. तो म्हटले माझ्यासारखे जरा बळकट होते ते म्हटले आपण 4 खाऊ शकतो टोले मुसळाचे. काय म्हटले मी एकातच वाकडा होऊ शकतो. काय म्हटले आपण मुसळ बघितलं तरी माझ्या आधी चटणी होती. म्हटले आंघोळ्यात सोडा, टाळण विनान सगळं उचललं, लाग वाटाला. म्हटलं कुणाला इच्छा उलट टांगून मार खायची, कुणाला इच्छा होईल. निघाले वारकरी. हिला आनंद झाला. बिचारा हा सामान घेऊन आला, बघत होतो वारकरी गायब. कुठं गेले काय गेले. बायकोला म्हणतो काय झालं, कुठं गेले वारकरी. ती म्हटली काय तुम्हाला काय अक्कलच नाही, कुणाला घरात घेऊन यावं हे खावा कळन तुम्हाला. वारकरी एक आला म्हटले, एक म्हणते आम्हाला दोरखंड पाहिजे, एक वारकरी आला आम्हाला मिरच्या पाहिजेत, एक म्हणते आम्हाला मुसळ पाहिजे. आता ते म्हटलं अरे दोर तर घरचाच आहे, मिरच्या घरच्याच होत्या, दिल्या असत्या 4-2 किलो लागत असतील वाटाणं, मुसळ लागत असेल चटणी, काय बिघडत काय होतं. ह्याला वाटलं आता नाही वारकरी जेवले, कमीत कमी एवढं तरी द्यावा म्हणून मुसळ घेतलं, मिरच्या वाटीत घेतल्या, दोरखंड घेतला आणि लाग वारकऱ्याच्या माग. वारकरी दाबा थांबा. नेमकेच वारकरी असे चढायला लागले होते. मागून मिरच्या आणल्या थांबा, मुसळ आणलंय थांबा. ज्याचे ज्याच्या शब्द कानावर पडले पर्यंत टाळतीत टाकून असे पळाले महाराज. पंढरपुरी उस्त थांबले नाही. याला काय म्हणणार हो, घरातली स्वभावातली विसंगती. बायकोला मटण खायला आवडतंय, हा बिचारा माळकरी, आणि हा जर खात असेल तर बिचारी माळकरी. आता प्रश्न नांदायचं कसं, जगायचं कसं. एका घरात 2-2 पक्ष. हे म्हणतो मी शिवसेनेला मतदान करीन, बाप म्हणतोय राष्ट्रवादीलाच करीन, माय म्हणती कमळ आपलं जिंदाबाद. अरे कसा आता एवढी विसंगती नकोय. हे सगळं सोडून दिलं पाहिजे, पण विसंगती या ठिकाणी भोगावी लागते. नशिबात जर आली दारुड्या एखादा पडला पदरात तर आता सोडता येणार, सोडणारी गोष्ट का. आज हा धरला उद्या सोडला, म्हणजे एकदा का जीवनात ह्या गाठी एकदा बांधल्या रे बांधल्या, त्या आयुष्यावर पुन्हा माग एकदा का लोडणं बांधलं, दावत तुटलं तरच गेलं, नाही तर लोडणं गायला आपलं वडीत वडीत नेऊन खाणंच आहे, जगणंच आहे, मरणंच आहे. ह्याला विसंगती म्हणतात. पण जीवनात एक करा आहे तुका म्हणे, सत्संग हा बरा, कुसंग तो फेरा 84चा. वाईट माणसाची संगती सोडा, संताची जीवनात संगती घडावी ही इच्छा मनात धरा, आणि इथून पुढे एक
वा वा ऐसे आवा